हा चालो मस्त. हा पाय मार, मार खाली. हा घाबरू नको, मी सांभाळतो तुला. कुठे चाललास? घरी. घरी नाही जायचं, सायकल चालवायची. चल चल, उचलून देऊ का तुला? लाडू, ए लाडू, काय रे? माऊ, तो बघ माझा बारका भाऊ, काका बोका साधता. म्हणजे रानादा कसं सांभाळून देतो काका बोकाला, तसं मी ह्याला सांभाळून देतोय. काका बोका कसं रानादाचा ऐकतो तसा माझा ऐकतोय. पप्प्या होय म्हण की होय. लाडू, अरे असं नसतं बाळा. असंच असतो. अरे नसतं असं, त्याला जाऊ दे घरी. नाही, शो माझा बारका भाऊ आहे, मी सांभाळणार ह्याला. अरे लाडू, त्याला घरी जायचंय की नाही त्याच्या, मग असं कसं? त्याला जाऊ दे घरी. नाही. अंजली, हा ए अंजली, अगं त्या पोराची आई आली, त्याला घेऊन जायला पाठवायला पाहिजे त्याला. हो. नाही. लाडू, हे बघ, आपण बाहेर जाऊ आणि मग बघू काय करायचं. हा, त्याला आधी बाहेर घेऊन चल. चल चल चल, चला. खेळायला म्हणून आणलं माझ्या पोराला, दुपारपासून 2दा येऊन गेले. तुमचा लाडू काही सोडायलाच तयार नाही त्याला. बरं ठीक आहे, आम्ही समजवतो लाडूला. होय, आणि गोदा का आणायला गेलेच आहेत तुम्ही? हे बघा आलात. ये. लाडू, तू नाही जायचं. लाडू, जायला इकडे. काय झालं, कशाला पकडतो त्याला? आबा, तो माझा बारका भाऊ आहे. तुला कशाला पाहिजे बारका भाऊ? रानादाला बारका भाऊ आहे, मला बी पाहिजे. ठीक आहे, अरे पण हा यांचा मुलगा आहे, तो आपल्या घरात कसा राहील? मी कसं राहतोय? अरे तुझी गोष्ट वेगळी आहे, त्याची गोष्ट वेगळी आहे. त्याला नाही राहायचं आपल्या घरात. नाही, मला बारका भाऊ पाहिजे. बर बर ठीक आहे, हा बघू आपण. या तुम्ही, आम्ही समजवतो त्याला. थांबा, आमच्या लाडू संग खेळला ना म्हणून तुला ह्यो खाऊ. की लाडू अरे काय लाडू? आपण तुला नवा बारका भाऊ आणू. राणा अंजली, वय म्हणा तू बीबी, त्याशिवाय लाडूला खरं नाही वाटणार. लाडू आणू तुझ्यासाठी नवा भाऊ. बारका हो, लहान भाऊ आणूयात तुला. पक्क? पक्क. मग ठरलं नव्ह तुमचं? काय अरे आता घ्या मनावर, आणा एक लाडू घरात. नाही आबा, ते बी काय नाही. आत्ता लाडूला पक्क म्हणलं ना हो तुम्ही? अरे आमच्यासाठी नाही, निदान लाडूसाठी तरी घरात एक नवीन पाहुणा आणा. काय मी स्वयंपाकाचं बघते. ते काम आहे मला. सूरज, हिशोबाचं बघतो की. अरे हिशोबाचं विचारतोय तुला. हा बरं, एक काम कर, लाडू घेऊन जा खेळायला. जा चल लाडू खेळायला. आलो आम्ही. झाली काय सगळी कामं? झाली. लय दमल्यास काय? नाही. नंदुडे,
इकडे की गई की बस. ते सॉरी, कशाबद्दल? मी मगाशी तुझा लय पान उतारा केला सगळ्यांसमोर. म्हणजे माझ्या मनात तसं काय बी नव्हतं बघ, पण फाटकन तोंडातनं निघून गेलं. अगं तुला फाटकन बोललो म्हणून आबांनी लय झापलं मला. अच्छा, म्हणजे मामांजींनी झापलं म्हणून सॉरी म्हणायलायस? अगं नाही, तसं नाही. मला मनापासून वाईट वाटलं बघ. तुला खरंच तसं नाही बोलायला पाहिजे होतं. ते कॉन्ट्रॅक्ट आहे की नाही, ते वहिनींना दिले वाचायला. त्यांचं झालं की तू बी एक नजर टाकून घे की. जाऊबाईंनी वाचलं म्हणजे झालं की. आमचं काही एवढं नाही. अगं, आपला बिझनेस आहे ग, नाही म्हटलं तरी. आणि तुझा अधिकार आहेच की वाचायचा. आमच्या नवऱ्याचं प्रेम ह्योच आमचा अधिकार. सूरज अरब, तुझ्या भल्याचं बघणं हे आमचं काम आहे. बरं बरं, जाऊ दे बरं हे समजा. तू आता झोप लवकर. हा, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना? अगं नाही, ते थोडा हिशोब बाकी आहे, तेवढा झाला की. आता तू झोप बरं, हिशोब उद्या सकाळी. पण तेवढं आता ऐकणार नाहीयेस का? ठीक आहे, तू म्हणशील तसं. ते नव, आपण आणूया का आपला लाडू? नाही अगं म्हणजे नाही म्हणजे हे बघ सूरज, आधी तुझा बिझनेस नीट उभा तर राहू दे, मग बघू हे समज. आणि खरं तर जाऊबाई आणि राणा भाऊजींनी विचार करायला पाहिजे बघ. एवढं थोपटतोय तरी बी झोप नका झालंय. नाही, मला भाऊ पाहिजे. किंवा कसलं पाहिजे तुला? आम्ही हाय किती असंगत. ना, मला तुझ्यासारखं बनायचंय. मला बारका भाऊ पाहिजे म्हणजे पाहिजे. चल बाळा, आता झोप, आपण नंतर बोलूयात. हा, ना, मला आत्ता सांग. बरं, आणू तुझ्यासाठी बारका भाऊ. झोप आता. पक्का? एकदम पक्क. बरोबर आहे समजा. हो, खूप चांगलं काम केलंय भाऊजींनी. मोठा प्रॉब्लेम सुटला. होय, मला वाटलं नव्हतं सूरज एवढं मोठे काम करेल म्हणून. ते ना, हे व्याजाचं कुठं सुटलं? हे लाडूचं काय? बारका भाऊ पाहिजे म्हणून हटूनच बसलाय. हो ना, काय करायचं मला तर काही कळतच नाही. आता याला कसं समजावणार? मला ते आबा म्हणलं ते पटलंय. म्हणजे आबानं गोदक्का म्हणलंय ते. बरोबर, आपण इथे नको बोलायला, खाली जाऊन बोलू. झोपला की हो? तसं नाही, परत जागा होईल आणि जागा झाला तर खूप प्रश्न विचार. त्याच्यापेक्षा खाली जाऊन बोलूयात ना. चल. बोला, काय बोलायचं होतं? मी काय म्हणतो, आपण तळ्यावर जाऊया काय? कशाला? तिकडे कसं निवांमध्ये बोलता येईल. नाही, नको. अहो, लय दिवस झाला आपण तिकडे गेलो ना. बोलण्याच्या निमित्तानं जाऊ की.
आणि पावसानं तळ बी भरलं असेल, बघायला मजा आहे. नाही खरंच नको. लाडू एकटा झोपलाय वर. नको जायला. इथेच बोला ना काय बोलायचं ते. काय र तुम्ही दोघं खाली काय करतायसा? काय नाही ते लय दिवस झाला आम्ही कुठे बाहेर गेलो नाही ना, म्हणून म्हणलं तळ्यावर जाऊन फिरून येऊ. अहो काही काय नाही हो गोदक्का. आम्ही इथेच जरा बोलत बसणार होतो. अहो, महत्वाचं बोलायचं म्हणून जाऊ म्हणतोय ना, मग तुम्ही का नाही म्हणताय? अहो अगं ते एवढा म्हणतोय तर जा की अंजली. नाही गोदक्का, लाडूवर एकटाच झोपलाय. अगं मी ध्यान ठेवीन त्याच्यावर, तुम्ही येईस तोवर. जावा तुम्ही. अहो पण पण बिन काय नाही, चला. जा. लाडूची काय बी काळजी करू नका, मी हाय की. आणि हा, आमच्या नातवंडांचं जरा मनावर घ्या की. नाही आता चाललाय साज तर त्याच्यावर विचार करा. होय, तेच बोलायला निघालोय. अहो काय तर म्हणे तलावाकडे जा. आता पाऊस पडला आणि मी भिजले ना तर बघा. अहो, शेतकऱ्याच्या बायकोनं असं पावसाला घाबरून कसं चालत? हो का? कसं आहे, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टी या तलावाच्या साक्षीनच आहे. लक्षात आहे ना बघ? हो. हा तलाव आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. तुम्ही पहिल्यांदा मला सायकलने अडवलं होतं आणि म्हणलं होतं पहिला आमच्या घरातला ऊस घेऊन जा म्हणून. अहो थांबा ना. अहो थांबा 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 थांबा. हो आधीच 2 गाड्या ऊस तुम्ही आमच्या घरी पाठवलायत ना, त्याचं काय करायचं ते आम्हाला कळत नाही आणि तुम्ही अजून कुठे ऊस पाठवताय? अंजली बाई, माझं तुमच्यावर दोस्तीचं नाही, लग्नाचं प्रेम आहे. तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. लग्नानंतरची पहिली रात्र. आयुष्यातला महत्वाचा निर्णय इथेच घेतला होता. तुम्ही जे काही करताय ते पूर्ण विचार करून करताय हे माहितीये मला. तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमची साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. ह्यालाच तर लग्न म्हणतात ना राणाजी. आणि ते शोधून शोधून समधी अक्षर जोडून ते पहिल्यांदा लिहिलेलं पत्र. पहिलं पत्र. माझं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे. अजून थोडं जाऊ. पण तुमच्या या पत्रात 2 चुका आहेत. काय? कुठल्या? अंजली भारी दिसते की. आणि मी. तुम्ही तर पहिल्यापासून लय भारी आहे. पहिली मिठी. आणि आता म्हणून तर आता बी आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या निर्णयाला
यो तलाव साक्षीदार आहे. बरोबर आहे ना बा? मग सांगा काय करायचं? गोदक्काना आबा आपली पाठ काय सोडणार नाही. आपल्या जादात आणून बी धरता येणार नाही. आपण लहान मुलांना सांभाळू शकतो का नाही हे बघणार होतो आपण. आणि लाडूच्या निमित्तानं ती संधी मिळाली आपल्याला. तुम्हाला काय वाटतं? हे बघा, बारकं पोरग सांभाळणं म्हणजे सोपं नाही कळलंय आपल्याला. पण हा, आपण मनात आणलं तर सांभाळू असं वाटतंय मला. मलाही असंच वाटतंय. म्हणजे बघा ना, जेव्हा लाडू पहिल्यांदा आपल्याकडे आला होता तेव्हा तर तो आपल्याशी बोलतही नव्हता. त्याला आपल्याकडे राहायचंही नव्हतं. पण हळूहळू आपण त्याच्यावर माया केली. थोडं अवघड गेलं, पण जमलं आपल्याला. आता हेही जमेल. वय आपण दोघांनी बी मिळून ठरवलं तर पक्के जमणार बघा. तसं बी लाडू बारका भाऊ पाहिजे म्हणून हट्ट धरून बसलाय. त्याला बारका भाऊ बी मिळेल. आणि आबानं गोदकला नातवंड. हो, पण एक अडचण आहे. कसली? तुम्ही कायम कुस्ती कुस्ती आणि मळामळा करता आणि मी कायम शाळा शाळा म्हणते. मग आता यावरनं आपल्या दोघात वादावादी नको आहे. नाही नाही, मी कधी वाद घालणार नाही. आणि ते बी ठरवू की आपण दोघं. आता ठरवायचंय काय यार? शिक्षण महत्वाचं. प्रत्येकानं शिक्षण घ्यायलाच पाहिजे. मी कवा नाही म्हणतोय. लाडूच्या शाळेला होय म्हणलोच ना व. जसं लाडूचं तसं आपल्या पोराचं. चालेल, मग काही हरकत नाही. बेस्ट. चला कुठे? जाऊया परत. अहो पाऊस पडला तर बंब व्हायला नको. शेतकरी असून तुम्हाला पावसाची भीती वाटते? नाही नाही, कोण म्हणलं? नाही ना. मग आलोय तसं थांबूयात की थोडा वेळ? नाहीतर तलाव म्हणेल. निर्णय घेतला आणि गेले दोघं स्वार्थी परत. वा, तलावाची लई काळजी बाबा तुम्हाला. हो, आणि तुमची. वय काय? हो. मग थांबूया. तसं बी घरला जाऊ वाटणं झालंय बघ. इकडे कसं गारगार वाटते. हो, थोडा वेळ एकमेकांशी न बोलता असंच बसून राहूया. बोलायचं, पण मनात न बोलायचं. तसं बी आपल्याला एकमेकांच्या मनातलं ओळखता येते. आधी मी डोकं ठेवणार. नाही मी ठेवणार. आधी मी. मी ठेवणार. आधी मी. मी म्हणलं ना ठेवणार. मी ठेवणार. नाही नाही, अहो मी ठेवणार. अहो असं काय करता? अहो मी म्हणलं ना मी ठेवणार म्हणून. लगेच रुसता बाबा तू. बरं ठेवा.